श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सेवेकऱ्यांनी गुरुपूजन करून म्हणजेच महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून अभिषेक तीर्थ ग्रहण करून महाराजांना आपल्याकडून नारळ, फूल किंवा हार, खडी, साखर, अगरबत्ती आणि आपल्या इच्छेनुसार दक्षिणा महाराजांना अर्पण करायची आहे. दक्षिणा देणारे म्हणजे आपण काही खूप फार मोठे नाहीत, पण आपल्या केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू असतात. त्या गोष्टींसाठी बऱ्याचदा आर्थिक सहाय्यता पण हवी असते. त्यासाठी आपण फक्त आपल्याकडून खारीचा वाटा थोडासा आपला पण व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी दक्षिणा ठेवायची असते, बाकी काही नाही. प्रत्येकास माहीत आहे की विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचं सानिध्य लाभण्यासाठी गुरुचं चरण धरावं लागतात. आपण सर्व सेवेकरी खूप भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचार पूजा अभिषेकासह सकाळी भूपाळी आरती नंतर करायची आहे. त्यानंतर त्यांचं चरणतीर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्या सर्वांना करायचा आहे. या ग्रंथाचं वाचन म्हणजेच आपल्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, गुरुतत्व हे आपले श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत आणि त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी ह्या गोष्टी नित्यसेवेच्या केल्या गेल्या पाहिजे. ठीक 10:30च्या आरतीला नैवेद्य आरती करायची आणि स्वामी समर्थ मंत्राचं अनुसंधान या दिवसापासून करायचं आहे. आणि स्वामी महाराज हे आपले गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्वस्व आहेत. या गोष्टीची जाणीव आपल्याला पदोपदी ठेवायची आहे. आपल्या जन्मदात्या या पित्याला गुरुस्थानी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा आपण किंवा त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय आपल्याला या दिवशी करायचा आहे. सत्य बोलायचं आहे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचं व आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथाचं, स्तोत्राचं, गायत्रीसारख्या या दिव्य मंत्राचं जप, वाचन, चिंतन, हवन आपल्याला थोडा वेळ का होईना नियमित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, श्रीदेवता भव, त्याचप्रमाणे गुरुदेवो भव. ह्या अनमोल आपल्या जो वारसा आहे तो टिकवण्याचं, तो जतन करण्याचं काम आपल्या सर्व स्वामीसेवकांना करायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा, स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला त्या दिवशी गुरुची पूर्ण सेवा करायची, गुरुपद घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे, तर पौर्णिमेबद्दल महत्त्वाचं आजचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करत असतो. तो आपण प्रदोष काळामध्येच करतो, कारण प्रदोष काळामध्ये आणि प्रत्येकजण हा सत्यनारायण पूजन का करतो की आपल्या आर्थिक अडचणी असतात, काहीतरी म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण आहे, त्यासाठी आपण सत्यनारायणाची पूजा करत आहोत. तर प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे प्रदोष काळ कोणता? प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळची 5 ते 7च्या दरम्यानची वेळ. तर पौर्णिमा ही बुधवारी 9/7/2025 या तारखेला उत्तर रात्री 1:37 चालू होणार आहे आणि गुरुवारी 10/7/2025 या तारखेला उत्तर रात्री 2:07 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे म्हणजे आपल्या सत्यनारायण पूजा ही गुरुवारी 10/7/2025 या दिवशीच प्रदोष काळात करायची आहे. पौर्णिमेचा उपवास देखील आपल्याला 10 जुलै गुरुवारी करायचा आहे. आणि हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते. मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला 10 जुलैला आपल्याला सत्यनारायण पूजन हे प्रदोष काळात करायचं आहे. प्रदोष काळात करत असताना आपल्याला कुठल्या सेवा करायच्या? त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे तुम्ही महालक्ष्मीचे अष्टक म्हणून देखील करू शकता किंवा ललिता सहस्रनाम म्हणून अभिषेक करून कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्यावेळेला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे ज्या लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्या आहेत त्यांची देखील सेवा आपल्याला करायची आहे. त्या कवड्या आपल्याला दुधात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण त्या थोड्या वेळा ठेवायच्यानंतर पुसून घ्यायच्या, चांगल्या पाण्याने धुवून काढायच्या, परत पुसायच्या आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला
श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तर ते कशा प्रकारे करायचं, तर आपल्याला उजव्या हातात त्या 7ही कवड्या घ्यायच्या आहेत आणि 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आणि 15व्या वेळेस आपल्याला श्री सुक्तम पठण करायचं आणि 16व्या वेळेला आपल्याला श्री सुक्त पठण करत असताना फलश्रुती देखील म्हणायची आहे. तर असं करत आपल्याला 16 वेळेस ते श्री सुक्तमचं पठण त्या लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्यांवर आपल्याला करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपण त्या कवड्या परत आपण तांदूळामध्ये ठेवत असाल तर तांदूळामध्ये ठेवू शकता. जर कोणी पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवत असेल तर पिवळ्या कापडामध्ये बांधून ठेवू शकता. त्या दिवशी कुंकुमार्चन तर खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर कुबेर यंत्र जर कोणाकडे असेल तर त्यावर देखील तुम्हाला पुरुष सुक्त आणि श्री सुक्तमचं अभिषेक करायचा आहे. त्यावर कुंकुमार्चन केले जात नाही, त्यावर फक्त अभिषेक करायचा पाण्याचा. आणि सत्यनारायण पूजन करायचं. सत्यनारायण पूजन तर सर्वांनाच माहिती आहे की कशा प्रकारे करायचं आहे. तर पण सत्यनारायण पूजन हे 10 तारखेलाच करावं आणि प्रदोष काळातच करावं. ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.